ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठा पराभव पत्करल्यानंतर आणि जगभरात पाकिस्तानच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगल्यानंतरही पाकिस्तानी लष्कराचे जनरल असीम मुनीर यांना आता हिरो बनवण्यात आलं। शहबाज शरीफ सरकारनं फील्ड मार्शल ही पदवी देऊन मुनीरचं प्रमोशन केलं। शहबाज सरकारनं सैन्याचं तुटलेलं मनोधैर्य वाढवण्यासाठी मुनीरचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्ताननं खरेदी केलेली चीनी शस्त्र कशी नष्ट केली हे संपूर्ण जगानं पाहिलं। त्यानंतर आता बलूच लिबरेशन आर्मीनंही चीनी शस्त्रांना टार्गेट करायला सुरुवात केली। बलुचिस्तानमध्ये भूसुरुंगाच्या स्फोटात बलूच आर्मीनं ज्या प्रकारे पाकिस्तानच्या चिलखती वाहनाचे तुकडे केले त्यामुळे निश्चितच पाकिस्तान सरकारच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या असतील। हे एक चीनी डोंगफेंग आर्म्ड व्हेकल होतं जे पाकिस्ताननं चीनकडून खरेदी केलं होतं। ते उडवल्याचा व्हिडिओ देखील बलुचिस्तानकडून शेअर करण्यात आला आहे। आणि या बातम्यांसोबतच 10च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।